साहित्याचा सूर्य उगवला 1 ऑगस्टच्या पहाटेला, कोटी कोटी वंदन आमचे अण्णाभाऊ साठेंना. सर्व दर्शकांना व अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सृजनांना मी विनम्र जय भीम करतो. आणि आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊंच्या साहित्यातील सार तत्वे काय आहेत, अण्णाभाऊ काय सांगून गेले, या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधतो. साहित्याचा सूर्य उगवला 1 ऑगस्टच्या पहाटेला. अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट रोजी पहाटे झालेला आहे. साहित्याचा सूर्य उगवला 1 ऑगस्टच्या पहाटेला, कोटी कोटी वंदन आमचे अण्णाभाऊ साठेंना. आम्ही कोटी कोटी वंदन करणार आहोत अण्णाभाऊ साठेंना. काय कारण आहे? पोटासाठी मुंबई गाठी घेऊन विराड पाठीला, गाव पंढरी धरुनी हाती जाती पातीच्या वेठीला, आग भुकेची चालवीत होती कोसो मैलाच्या वाटेला, होते वंचिताचे उपासी तांडे रस्त्यावरच्या भेटीला, नव्हता एकही सुरती रुपया कनवटीच्या गाठेला, साहित्याचा सूर्य उगवला 1 ऑगस्टच्या पहाटेला, कोटी कोटी करूया वंदन अण्णाभाऊ साठेला. अण्णाभाऊ साठे आमच्या साहित्याचे सूर्य, साहित्य सम्राट, साहित्य रत्न, या महामानवाला बंधुजन हो. अण्णाभाऊ साठे या व्यक्तित्वाविषयी, या व्यक्तिमत्वाविषयी आपल्याला मी काही सांगावं अशातला काही भाग नाही. पण त्यांच्या साहित्याची चिकित्सा करणं आणि साहित्याची समीक्षात्मक मांडणी करणं आणि अण्णाभाऊ साठे वैचारिकरित्या साहित्याच्या दृष्टीनं समजून घेणं ही मात्र आज काळाची गरज झालेली आहे. कारण अण्णाभाऊ साठे ज्या वंचित, उपेक्षित, दलित समाजात जन्मले, तो समाज समूह तो केवळ एकच नाही, तर तो जातींचा समूह, ज्याला दलित म्हणतो, ज्यांना आज संविधानिक भाषेमध्ये शेड्यूल्ड कास्ट म्हटलं गेलं, तत्कालीन अस्पृश्य वर्ग, या अस्पृश्य जातीतील मातंग समाजामध्ये, मांग समाजामध्ये अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला 1 ऑगस्ट 1920 रोजी. आणि ज्या पद्धतीनं ही जात आजही वंचित आहे, समाजाच्या प्रवाहामध्ये ही जात अजूनही कोसो दूर आहे प्रगतीच्या मार्गावर, त्याच पद्धतीनं अण्णाभाऊ साठे देखील सारस्वताकडून कोसो दूर आहे. त्यांची दखल मराठी सारस्वतांनी घेतली नाही, सदाशिव पेठी साहित्यिकांनी घेतली नाही. आज समरसतेच्या नावाखाली संघाची जी काही साहित्य चळवळ आहे, ती चळवळ अण्णाभाऊ साठे असोत, बाबासाहेब आंबेडकर असोत, यांना एका उद्दिष्टासाठी ती वापरत आहे. त्यांनी आपल्या मनातून हा विचार स्वीकारला नाही, तर या विचाराच्या पाठीमागे जो जनसमूह आहे
त्या जनसमूहातला मतपेढी म्हणून, भाजपाचा एक आधारस्तंभ म्हणून RSS आणि समरसतावादी मंडळी या समाजाकडे पाहत आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून मी समस्त बहुजन समाजापुढं अण्णा भाऊ साठे यांची साहित्याची मूल्यदृष्टी काय होती, साहित्याकडे ते कोणत्या दृष्टीने पाहत होते, याबद्दलची मांडणी आज करणार आहे. आपण पाहिलेलं आहे की अण्णाभाऊ साठे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अण्णा म्हणजे त्यांचं नाव तुकाराम आहे आणि अण्णा म्हणजे मोठ्या भावाला अण्णा म्हटलेला आहे, आणि भाऊ जो आहे तो त्यांचे वडील आहेत, साठे, भाऊ साठे. तेव्हा भाऊ साठेंच्या कुटुंबामध्ये अण्णांचा हा जन्म झालेला आहे. वाटेगाव, वाळवा, सांगली जिल्हा, वाळवा तालुका आणि त्याच्यातलं वाटेगाव, या वाटेगावात त्यांचा जन्म झालेला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, की ज्या परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी शब्द देखील अपुरे पडतात. अशा परिस्थितीमध्ये जन्मलेला, अस्पृश्य म्हणून जन्मलेला, दलित म्हणून जन्मलेला, गाव कुसा बाहेरच्या मांगवाड्यातला एक व्यक्ती हे हजारो पानांचं लेखन करतो. हजारो पानं, 45 त्यांच्या साहित्य कृती आहेत, कादंबऱ्या आहेत, ज्या कादंबऱ्याला जगानं नवाजलेलं आहे, ज्या कादंबऱ्यावर चित्रपट निघालेले आहेत. अशा कादंबऱ्या, कथांचे संग्रह, गीत, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य, नाटक, साहित्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये, प्रवास वर्णन, साहित्याच्या सर्व क्षेत्रामध्ये सहज आणि लिलया अण्णाभाऊ साठेंनी संचार केलेला आहे. महाराष्ट्रात मुंबई पासून ते रशियापर्यंत अण्णाभाऊ साठेंचा लौकिक आणि आज संबंध जगामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे चाहते आणि अभ्यासक आज मौजूद आहेत. आणि मग हा एवढा जो प्रवास आहे, हा एवढा जो संचार आहे, ते अण्णाभाऊ साठेंनी केवळ लेखणीच्या जोरावर केलेला आहे. आणि मग लेखणीच्या जोरावर केल्यानंतर आजच्या तरुणांना असं वाटू शकतंय, आजच्या विद्यापीठामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटू शकतंय की अण्णाभाऊ साठे हे फार मोठे शिक्षण घेतलेले व्यक्ती असतील, उच्च शिक्षित असतील. तर नाही, अण्णाभाऊ साठे हे अशिक्षित, सुरुवातीला निरीक्षर. भाऊ साठेंनी आपल्या पत्नीला पत्र पाठवलं. ते पत्र काही त्यांना वाचता येत नव्हतं, दुसऱ्याने वाचून दाखवलं आणि सांगितलं की मुलं वाया जातील, त्यांना शाळेत टाक. अण्णांच्या आईनं त्याचं नाव शाळेत टाकलं. पहिल्या दिवशी वर्गाच्या बाहेर बसून अण्णा शिक्षणाचा धडा घेत होते, गिरवीत होते. दुसऱ्या दिवशी अण्णा शाळेत आले, तोच मास्तरांनी छडी फेकून मारली बाहेर. अण्णाला राग आला आणि अण्णानं देखील प्रतिकार केला आणि त्या 1.5 दिवसाच्या शाळेचा कायमचा समारोप घेतला. पुन्हा कधी शाळेची पायरी अण्णा चढले नाही. मग शाळेची पायरी चढली नसेल तर एवढी घरंदाज शायरी, अभिजात शायरी, अभिजात माय मराठीला दर्जा मिळालेला आहे, तेव्हा अभिजात लेणं जर कोणतं असेल तर ते माय मराठीच्या पुणेरी भाषेत नाही,
साजूक तुपात नाही, नाजूक रूपात आणि साजूक तुपात नाही. मराठीचं अभिजातपण, मराठीचं अभिजातपण आहे मराठीच्या बोलीमध्ये, लोकभाषेमध्ये आहे. लोकभाषेमध्ये, लोककलेमध्ये आणि गावगाड्यामध्ये पसरलेल्या अनेक बोलीमध्ये मराठीचं अभिजात पण दडलेलं आहे. आणि म्हणून लोकशाहीर, अण्णाभाऊ साठे लोकशाहीर आहेत. शायरीची पायरी न चढणारा, शाळेची पायरीही न चढणारा आणि शायरी करणारा, अभिजात शायरी करणारा असा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहे. मग शिकले कसे? पोटाची आग विझवीत, पोटाची आग विझवीत. भाऊ साठेंनी आपलं कुटुंब मुंबईला आणलं, कारण मुंबई हजारो लाखो कोट्यावधी लोकांना सामावून घेणारी आहे, त्यांना रोजीरोटी देणारी आहे. आणि या मुंबई नगरीमध्ये अण्णाभाऊ साठे आलेले आहेत. आणि काम करताना, वेठबिगारीचं काम करताना त्यांनी बसच्या, दुकानाच्या, दवाखान्याच्या, रस्त्यावरच्या पाट्यावरचं अक्षर शिकलेले आहेत, धडे गिरवलेले आहेत. मालकाने गठ्ठा दिला कपड्याचा डोक्यावर की जा या दुकानामध्ये नेऊन दे, तर त्या दुकानाची पाटी गळ्यात अडकवायची आणि लोकांना विचारायचे हे दुकान कुठे आहे, आणि लोक सांगायचे थोडं पुढे जायचे तिथं आहे. आणि मग ते पाहायचे की या दुकानाचं नाव कसं आहे, आणि त्याच्यावरून त्यांनी अक्षर ओळख केली. त्याशिवाय अण्णाभाऊ साठेंना अक्षर ज्ञान देण्याचं काम जे केलेलं आहे ते कम्युनिस्टांच्या, गिरणी कामगारांच्या साठी चालवलेल्या प्रबोधन वर्गातून. मुंबईमध्ये त्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टीची कामगारांमध्ये फार मोठी पकड होती आणि या कामगारांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी काही वर्ग, प्रबोधन वर्ग त्यांनी सुरू केलेले होते. आणि यांच्या प्रबोधन वर्गामध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या अण्णाभाऊ साठे माटुंगा लेबर कॅम्प मध्ये, नंतर परळमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी अक्षर ओळख केली आणि शिक्षण घेतलं. केवळ अक्षर ओळखत नाही तर जीवनाचीच ओळख त्यांना या तत्वज्ञानातून झाली, मार्क्सवादातून. आणि तो जो काळ होता मुंबईचा काळ, तो स्वातंत्र्यानं भारलेला काळ होता. तद्वतच भांडवलदारांच्या विरुद्ध साम्यवादी चळवळ, वर्ग संघर्षाची चळवळ कामगारामध्ये रुजलेली होती. कॉम्रेड पगारे, कॉम्रेड जाधव, हरी जाधव, कॉम्रेड आरबी मोरे, बाबूराव बागुल हे सगळे त्या माटुंगा लेबर कॅम्प मध्ये होते. अण्णाभाऊ साठेंचे प्रारंभीचे हे सगळे मित्र आहेत. आणि यांच्याकडून अक्षर ज्ञान आणि तत्वज्ञानाची ओळख झाल्यानंतर तद्वतच ही सगळी बहुसंख्य मंडळी, हरिभाऊ म्हणजे कॉम्रेड पगारे, हरी जाधव, बाबूराव बागुल, ही महार समाजातली मंडळी, आणि यांच्यावर बाबासाहेबांच्या देखील चळवळीचा फार मोठा प्रभाव होता. आरबी मोरे ज्यांनी महाडच्या सत्याग्रहाची सगळी कार्यवाही केलेली आहे, ते कोकणातले होते. आरबी मोरे, रामचंद्र मोरे. आणि मग यांच्या सहवासात आपलं अण्णाभाऊ साठे आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्याही चळवळीचा प्रारंभिक ज्ञान आणि सहवास अण्णाभाऊ साठेंना या लेबर कॅम्प मध्ये झाले. आणि त्याच्यातून मग जातीय उतरंड आणि जातीय आधारित शोषण
बाबासाहेब म्हणाले 1938ला मनमाडच्या लेबर परिषदेमध्ये, रेल्वे लेबरच्या परिषदेमध्ये, रेल्वे कामगारांच्या परिषदेमध्ये 2 दिवसाच्या फेब्रुवारीमध्ये ती परिषद झालेली आहे 1938ला, 20 आणि 21 फेब्रुवारी. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की या देशातील कामगारांचे 2 शत्रू आहेत. एक भांडवलदार आणि दुसरा ब्राह्मणशाही. भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही असे हे 2 शत्रू या देशातील कामगारांचे, दलितांचे, मजुरांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे हे 2 शत्रू आहेत. ही मांडणी अण्णाभाऊंच्या समोर आहे. कम्युनिस्टांनी केलेला वर्गलढ्याची केलेली मांडणी, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली जात लढ्याची मांडणी, जाती विरोधी लढ्याची मांडणी, आणि यामध्ये प्रबोधन युगात या सगळ्या दोन्ही तत्वज्ञानाला लोकांपर्यंत कसं घेऊन जावं यासाठी अण्णाभाऊ साठे मधला कलावंत, साहित्यिक अण्णाभाऊ साठेंचं सृजनत्व हे या दृष्टिकोनातून, साहित्याच्या माध्यमातून त्यांनी उतुंग अशी भरारी घेतलेली आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की वाटेगावच्या वाटकऱ्यांनी अण्णाभाऊंना पायदळी तुडवले. वाटेगाव का सोडलं? जातीय अत्याचारामुळं, दारिद्र्यामुळं, शोषणामुळं, पोटाच्या खळगीसाठी. अस्पृश्य म्हणून लोक पाणी देत नव्हते, तिथे रोजी कुठून? आणि म्हणून वाटेगावच्या वाटकऱ्यांनी अण्णाभाऊंना पायदळी तुडविले. मुंबईतल्या कामगारांनी त्यांना साहित्यिक म्हणून घडविले. अण्णाभाऊ साठे साहित्यिक म्हणून जे काही घडले ते केवळ आणि केवळ मुंबईनं त्यांना घडवलेलं आहे. आणि मुंबईतील या 2 चळवळींनी घडवलेलं आहे. एक साम्यवादी कम्युनिस्ट पार्टीने आणि दुसरी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे हे त्यांच्या वयाच्या म्हणजे आयुष्याच्या अंतिम क्षणामध्ये आलेले आहेत, वळलेले आहेत. त्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून जेव्हा 58ला ते आले आणि जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, हे जे काही त्यांनी आपलं गीत आणि सादरीकरण केलं किंवा लिहिलं, आणि फकीरा ही कादंबरी जेव्हा बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली, तेव्हापासून अण्णाभाऊ साठे आंबेडकर वादाकडे झुकलेले आहे. पण जातीयंताचा लढा, शोषणाविरुद्धचा लढा, अन्यायाविरुद्धचा लढा हे 4 तत्वे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये मूलतः ते आलेले आहेत. हीच तत्वे त्यांच्या साहित्याचे गाभा तत्वे आहेत, 4 तत्वे आहेत. आणि म्हणून अर्जुन डांगळेंनी निवडक अण्णाभाऊ साठेंचं वाङ्मय साहित्य असा एक ग्रंथ संपादित केलेला आहे. अर्जुन डांगळे ही मुंबईमध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे आणि विशेषतः त्यांच्या लहानपणी त्यांनी अण्णाभाऊ साठेंना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. आणि मग अशा डांगळेंनी अण्णाभाऊ साठेंचं निवडक वाङ्मय म्हणून 1998ला प्रथम प्रकाशित केलं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं. त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या जीवनाचे 4 टप्पे सांगितलेले आहेत. एक, वारणेच्या खोऱ्यात म्हणजे वाटेगावमध्ये राहिलेले, डोंगर दऱ्या कपारीत जातीयतेचे चटके सहन करीत, अस्पृश्यतेचे चटके सहन करीत वाढलेले अण्णाभाऊ. हा जवळपास 15 ते 20 वर्षाचा काळ आहे. वाटेगावहून मुंबईला वडिलांसोबत 6 महिने पायी आलेले आहेत.
मजल दरमजल करत आणि पोटाच्या खळगीसाठी काम धंदा शोधणारे, गोदीमध्ये काम करणारे, कारखान्यामध्ये काम करणारे, वेठबिगारीचं काम करणारे, जमेल ते काम करून पोट भरणारे अण्णाभाऊ साठे. आणि तिसरी टप्पा डांगळेंनी त्याच्यात लिहिलेला आहे की मार्क्सवादी विचारधारा स्वीकारून पददलितांची आवाज बुलंद करणारे, आपली लेखणी झिजवणारे अण्णाभाऊ साठे आणि कम्युनिस्ट चळवळीचा भर ओसरल्यानंतर मृत्यूपर्यंत जीवन जगणारे, म्हणजे या शेवटच्या चौथ्या टप्प्यामध्ये अण्णाभाऊ साठेंची प्रतिभा, अण्णाभाऊ साठेंची नेणीव जाणीव ही आंबेडकरी चळवळीकडे झुकलेली आहे. हे डांगळे यांनी लिहिलेलं नाही, पण हे माझं समीक्षण आहे की या टप्प्यामध्ये अण्णाभाऊ साठे आंबेडकर वादाकडे झुकलेले आहे. कारण 1958चं 2 मार्च 1958चं जे उद्घाटकीय भाषण आहे दलित साहित्य संमेलनाच्या, पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून जे त्यांनी भाषण केलेलं आहे, त्या भाषणामधून हे आपल्याला म्हणजे स्पष्ट होते. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे जे गाभा तत्व आहेत ते काय आहेत? त्यांनी सर्व प्रकार लिलया हाताळलेले आहेत, पोवाडे आहेत, लावणी गीतं आहेत, कथा कादंबऱ्या आहेत, प्रवास वर्णने, नाटके, लोकनाट्य. तर या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं ते आहे वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी, वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी असलेलं. आणि सामाजिक बांधिलकीमध्ये परिवर्तन, सम्यक परिवर्तन हा त्यांच्या समग्र साहित्याचा सार आहे. साहित्य कशासाठी? तर साहित्य हे बदलासाठी. आणि तो बदल कोणता? तर तो सर्वंकष उत्थानाचा बदल आहे. म्हणजे ज्याच्यात आर्थिक बदल आहे, राजकीय बदल आहे, सामाजिक बदल आहे, सांस्कृतिक बदल आहे, शैक्षणिक बदल आहे, जीवनाच्या सर्व पदरांना गुंफणारा हा तो सर्वंकष बदल, उत्थान, सम्यक परिवर्तन. मी त्याला सम्यक परिवर्तन या परिभाषेमध्ये त्याला उद्धृत करीत आहे की अण्णाभाऊ साठेंचं समग्र साहित्य जर तुम्ही वाचलं किंवा त्याच्यातली कुठलीही एखादी कथा वाचली आणि आपण विचार केला की याच्यातून अण्णाभाऊ साठेंना काय सांगायचं आहे, तर अण्णाभाऊ साठेंना सम्यक परिवर्तनाकडे त्या माणसांना न्यायचं आहे. ज्या माणसांच्या वस्त्यावर हजारो वर्षापासून सूर्य उगवलेला नाही, अशा अंधार कोठडीमध्ये राहणाऱ्या या जीव जंतूंना, माणसांना अण्णाभाऊ साठे प्रकाशाची वाट दाखवित आहे आणि ते प्रज्ञेकडे नेत आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे नेत आहे. ते त्या माणसांना शोषणमुक्त समाज व्यवस्थेकडे नेत आहे. ते मार्क्सकडे नेत आहे. या ठिकाणी मार्क्स आणि आंबेडकर वादाच्या आपल्याला गुंत्यात गुंतायचं नाही. पण अण्णाभाऊ साठे हे या समग्र शोषणाच्या विरुद्ध हे दोन तत्वज्ञान पाहत होते. हे दोन्ही तत्वज्ञान जे आहेत ते या शोषणमुक्त समाज व्यवस्था निर्माण करणारे आहेत. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेनं जे काही जग अनुभवलं, जे जीवन अनुभवलं, जातीयता, भेदभाव, विषमता, उपेक्षा, वेठबिगारी, गिरणी कामगार, झोपडपट्टीतील रहिवासी, उपाशी तापासी, खंगलेलं, रंजलेलं, गंजलेलं जीवन अण्णाभाऊ साठेंनी जगलेलं आहे. आणि ते अशा माणसांना या जीवनातून मुक्त करण्याचा, म्हणजे दुःखमुक्त, बुद्धाने जे सांगितले की माणसांना दुःखमुक्त करायचं आहे आणि सुखी करायचं आहे. दुःखाची जागा सुखाने घेतली पाहिजे. दुःखमुक्त अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा जरी सार आपण पाहिला तरी तो दुःखमुक्ती आहे, माणसांची दुःखमुक्ती आहे.
आणि अण्णाभाऊ साठे म्हणतात की मला माणसांचं विरूपीकरण करणं, माणसांना माणसांना म्हणजे माणसांचं चरित्र हे भंग करणं मला आवडत नाही. माझा विश्वास माणसांच्या खायक करणं हे मला आवडत नाही. आणि म्हणून दलित साहित्याच्या उद्घाटकीय भाषणामध्ये जर आपण अण्णाभाऊ साठेंचं भाषण वाचलं, आज ते उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाने ते छापलेलं आहे, निवडक वाङ्मयामध्ये छापलेलं आहे. आणि आता महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठे चरित्र साधन समिती गठीत करून ते अनेक खंड, 7 खंड जवळपास, ते अण्णाभाऊ साठेंचं समग्र साहित्य छापित आहे. तेव्हा ही मोठी चांगली गोष्ट आहे. ही चांगली गोष्ट आहे की अण्णाभाऊ साठेंचं साहित्य सर्व समाजाला अगदी माफक दरात उपलब्ध होत आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातलं सार तत्व जे आहे ते माणुसकी आहे. बुद्धानेही सांगितले की माझ्या धम्माचा गाभा हा माणूस आहे. माझा धम्म हा माणसानं माणसाशी कसं वागावं, माणुसकीनं वागावं हा सांगणारा माझा विचार आहे. हेच गाभा तत्व अण्णाभाऊ साठेंनी आपल्या प्रत्येक कथेमध्ये मांडलेलं आहे, प्रत्येक गीतामध्ये मांडलेलं आहे. आता त्यांचा जो पोवाडा आहे, त्यांनी 1942 साली पोवाडा लिखाणाला सुरुवात केलं. म्हणजे पहिला त्यांनी पोवाडाच लिहिलेला आहे आणि तो लिहिलाय बंगालची हाक. बंगालची हाक. तर बंगालमध्ये काय दुष्काळ पडलेला आहे 1942च्या दरम्यान. तेव्हा बापूनं, गांधीजीने चले जावचा नारा दिलेला होता. त्या काळातली ही घटना आहे की बंगालमध्ये मोठा भीषण दुष्काळ पडलेला आहे. लाखोनं लोक मरत आहे. माणसांच्या मुडद्यांनी, प्रेतांनी विहिरी भरलेल्या आहेत. अशा वेळी मुंबईमध्ये काही कामगार नेत्यांनी बंगालला मदत करण्याचं आवाहन केलं, आर्थिक मदत करू. आणि मग त्याच्यासाठी आपण शाहिरीचे कार्यक्रम आयोजित करू, लोकांना आपण प्रबोधन करू, त्या कार्यक्रमाचे सिरीज लावू आणि त्याच्यातून जो काही पैसा उभा राहील त्या पैशाचे द्वारे आपण बंगालला मदत करू. अशा वेळी अण्णाभाऊ साठेंनी बंगालची हाक म्हणून पोवाडा लिहिला आणि या पोवाड्याचे काही कार्यक्रम करून त्यांनी बंगालला मदत केली. नंतरच्या काळामध्ये पंजाब आणि दिल्लीमध्ये काही जातीय दंगली झाल्या, हिंदू आणि मुसलमानांच्या दंगली झाल्या. जातीय दंगलीचा इतिहास या देशाला, महाराष्ट्राला देखील फार पूर्वीपासूनचाच आहे. तेव्हा या जे दंगलीमध्ये जे माणसं मेली त्याच्यावर अण्णाभाऊ साठेंचा एक पोवाडा आहे. अण्णा म्हणतात, माणुसकी पळाली पार होऊन बेजार पंजाबातून. पंजाबमध्ये दंगल पेटली, माणुसकी नाही राहिली, माणसं माणसांना मारायले, मुर्दे पाडायले. माणुसकी पळाली पार, पार पार पार, सीमेच्या पार पळाली, माणुसकीच उरली नाही. माणुसकी पळाली पार होऊन बेजार पंजाबातून सुडाची नशा चढून. सुडाची नशा चढली, सुडाची निशा चढली, अंधार झाला सुडाचा, नशा चढली. लोक पशु होऊन बनले हैवान. माणुसकी पळाली पार होऊन बेजार पंजाबातून सुडा. अण्णाभाऊ साठे माणुसकी या सार तत्वातून आपली व्यथा मांडित आहे की माणूस बना,
माणूस बना. वामनदादा कर्डकांचंही नामांतराच्या दंगलीवर एक गीत आहे. अवधान देऊन सावधान होऊन दंगल नकारे करू. पाणी पाणी करती किती भारती, पडे पाणी मरती किती भारती. आशा माळ राणी, आशा माळ राणी, डोळे नकारे भरू. वामनदादा कर्डकही अण्णाभाऊ साठेंना आपला मोठा भाऊ मानित गेले. त्यांचंही गीत आहे वामन आपला अण्णाभाऊ साठेवर. अण्णाभाऊ साठे आमचा सखा, सखा रे अण्णा आमचा सखा. वामनदादा कर्डकांचं ह्या सर्व साहित्यातले हे संपूर्ण गाभा तत्वे आपण समाज जोडण्यासाठी ही आपण घेतली पाहिजे. या ठिकाणी माणुसकीला कलंकित करणाऱ्या आणि जातीय व्यवस्थेच्या गर्तेमध्ये रुतून बसलेल्या समाजाला उद्देशून अण्णाभाऊ म्हणतात दुसऱ्या एका गीतामध्ये, पोवाड्यामध्ये, द्या फेकून जातीयतेला, करा बंद रक्तपाताला, आवरोनी हात आखला, करा बंद रक्तपाताला. भारतीयानो इब्रत तुमची ईर्षेला पडली, काळा बाहेर देशाची नौका जी वादळात शिरली. भारतीयांना अण्णाभाऊ साठे आवाहन करतात, भारतीयानो इब्रत तुमची ईर्षेला पेटली, काळा बाहेर देशाची नौका वादळात शिरली. धरा सावरून एकजुटीने दुभंगलेली दिल्ली. दिल्लीमध्ये जे काही दंगल चाललेली आहे, धरा सावरून एकजुटीने. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातला जो दुसरे सार तत्व आहे ते आहे भेदाभेद आणि विषमते विरुद्ध एल्गार. अण्णाभाऊ साठेच्या साहित्यामध्ये आपण डोकावलो, अवलोकन केलं, अध्ययन केलं तर आपल्याला भेदाभेद आणि विषमतेच्या विरुद्ध अण्णाभाऊ साठेंनी एल्गार पुकारलेला आहे. आता याबद्दल आपण एक उदाहरण पाहू. मुंबईची लावणी. अण्णाभाऊ साठेंनी मुंबईची लावणी, हा व लावणी सादर केलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर आणि अमर शेख या तीन शाहिरांनी अवघा महाराष्ट्र लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र हा पिंजून काढलेला आहे. आता त्याच्यामध्ये एक लावणी, मुंबईची लावणी. मुंबईची लावणी जी आहे त्यामध्ये अण्णाभाऊ लिहितात, मुंबई उंचावरी, मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी. मलबार एरिया जो आहे आजही, जिथे सगळ्या मुख्यमंत्र्याचा वर्षा बंगला वगैरे तिथे आहे, ते जे काही मलबार आहे, मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रापुरी, कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती. कोण राहतात? कुबेर, बांद्रा, अंबानी, सगळे कुबेर राहतात. उच्च भरूनच्या वस्त्या, 30-30, 40-40 मजली उंच, ज्याच्यात पोहण्याचे हौद, सगळ्या सुखसोयी. कुबेरांची वस्ती तिथे राहते. कुठे? मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, कुबेरांची वस्ती तिथे सुख भोगती. परळात राहणारे, परळ कॅम्प मध्ये, माटुंग्यात राहणारे, कल्याणला राहणारे, परळात राहणारे, रात्रंदिवस राबणारे, मिळेल ते खाऊनी घाम गाळती. ही विषमता, प्रचंड विषमता. आजही ही विषमता मिटलेली नाही, ही विषमतेची दरी बुजलेली नाही. आज भारत देश मोदींच्या म्हणण्यानुसार जगातली तिसरी आर्थिक सत्ता होत आहे. जगातली अर्थसत्ता, तिसरी अस्त्र. जपानला आम्ही मागे पाडलं, हो पाडलं जीडीपी मध्ये.
अरे पण या देशातले 80 कोटी माणसं 5 किलो धान्यावर जगतात तुमच्या. म्हणजे 80 कोटी माणसांना स्वतःची क्रय शक्ती नाही धान्य घेऊन विकत घेऊन जगण्याची. आणि आपण आर्थिक महासत्तेचे स्वप्न पाहतो. इक्वॅलिटी इंडेक्स काय आहे? समतेचा दर काय आहे? निर्देशक काय आहे समता? इक्वॅलिटी इंडेक्स मध्ये आपण कुठे आहोत? हॅपीनेस इंडेक्स मध्ये आपण कुठे आहोत? ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये आपण कुठे आहोत? तर आपण खालून आहोत. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं आपण अवलोकन केलं, आपण वाचन केलं, तर आपल्याला हे दिसून येईल की भेदाभेद आणि विषमतेवर अण्णाभाऊ साठेंनी कठोर प्रहार केलेला आहे. आणि समाजवादाकडे अण्णाभाऊ साठे झुकलेले आहे. फकीरामध्ये देखील फकीरा ते हे आणतो धान्य, आणि विष्णुपंत ते म्हणतो की सगळ्यांना वाटा, ते धान्य जे आहे सगळ्यांना वाटा, कोणीही उपाशी मरता कामा नये. मग तो वरच्या थरातला असो का खालच्या थरातला असो, माणूस एक केला एका थरामध्ये. वामन दादा म्हणतात बाबासाहेबांच्या बद्दल की शोधून पाहिले मी कोटी नरामध्ये आणि सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये. का? तर वरच्या थरातला आणि खालच्या थरातला माणूस एक केला एका थरामध्ये, एका थरात. अण्णाभाऊ साठे देखील एका थराची मागणी करतात की समाज व्यवस्था एका थराची असावी, विषमता, प्रचंड विषमता नसावी. विषमता नैसर्गिक तत्व आहे. विषमतावादी आपल्याला उदाहरण देतात की हाताची पाची बोट सारखी आहेत काय? हाताची पाची बोट सारखी नाही, पण ती एकाच हाताची आहे. हात तर सारखा आहे ना. मनगट एकाच मनगटाची ती आहे, त्याच्या सगळ्याला ताकद तितकीच आहे. आणि म्हणून प्रचंड विषमता असता कामा नये. आज जी या देशात आहे प्रचंड विषमता आहे त्यांच्याकडे भलतच आहे आणि नाही त्याच्याकडे काहीच नाही. आज 2 भांडवलदार घराणीच देशाला, त्या अर्थव्यवस्थेला ते गिळंकृत करीत आहे. 2च, अदानी आणि अंबानी. सगळं राजकारण आज सध्या त्यांच्या भोवती आहे. धारावीचा प्रकल्प अदानीला असो, अण्णाभाऊ साठेंचं जे काही आहे सार तत्व या विषमतेच्या विरोधात आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचं आपण अवलोकन करणं अत्यंत आवश्यक आहे. लोककलेच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊ साठे आपण म्हटले की ते जन्मजात अभिजात लोक कलावंत होते. ते केवळ साहित्यिकच नव्हते, ते कलावंतही होते. फकीरामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. फकीरा या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. अनेक चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. स्वतः गायन केलेलं आहे शाहीर म्हणून. मंचावर, स्टेजवर शाहीर म्हणून आपल्या स्वतःच्या ललकारीमध्ये त्यांनी गीत गायन केलेलं आहे. अवघा महाराष्ट्र त्यांनी प्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळीद्वारे त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काळी. हे जे त्यांचं जग प्रसिद्ध लावणी आहे, ही कशासाठी आहे? की ती आहे महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र असावा. म्हणजे इकडचे कर्नाटकचे जे काही भाग आहेत, धारवाड, बेळगाव, हे देखील महाराष्ट्रात विलीन व्हावे. आणि म्हणून मोरारजी देसाईंनी अण्णाभाऊ साठे यांच्या तमाशावर आणि कलापथकावर बंदी घातली. तेव्हा अण्णाभाऊ साठेंनी
सांकेतिक दृष्टिकोनातून, रूपकातून त्यांनी जनतेला संदेश दिला आणि तमाशाचा रूपांतर लोकनाट्यामध्ये केलं. आणि त्यांनी कला पथकावर बंदी घातलेली आहे आणि म्हणून आता आम्ही लोकनाट्य आपल्या समोर सादर करू आणि रूपकाच्या माध्यमातून, दृष्टांताच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी आपले विचार लोकांसमोर ठेवलेले आहे. काय म्हणतात की माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काळी. कोण मैना आहे? आपल्याला सर्वसाधारण आजच्या नवीन तरुणांना वाटते की आपली प्रेयसी राहिलेली आहे, आपली काहीतरी पत्नी गावाकडे राहिली आणि पती मुंबईत आलेला आहे आणि त्याला विरह सहन होत नाही आणि म्हणून तो विरहानं व्याकुळ होऊन आपली लावणी किंवा गीत गात आहे, कविता म्हणत आहे, असं सकृत दर्शनी वाटते. पण इतिहास तसा नाही. तर अण्णाभाऊ साठे सांकेतिक रूपक आणि दृष्टांत देऊन सांगतात की माझी मैना म्हणजे धारवाड आणि बेळगाव हे जे महाराष्ट्र भाषिकाचे जे काही गावं आहेत, ती माझी मैना आहे आणि ती गावावर राहिली आणि मी मुंबईत आहे. माझ्या मनाची काहिली होत आहे, माझ्या जीवाची काहिली होत आहे. या पद्धतीचा संदेश, या पद्धतीचं मांडणी हा केवळ अभिजात साहित्यिक करू शकतो. तो कुठल्या पांढरपेशाला आणि सदाशिव पेठी साहित्यिकाला ते जमू शकत नाही. त्यांचं आम्ही आव्हान देतो की त्यांनी या तोडीचं लिखाण करून दाखवावं. अण्णाभाऊ साठेंच्या तोडीचं, वामनदादा कर्डकांच्या तोडीचं, बाबूराव बागुलांच्या तोडीचं. कारण ही सगळी माणसं त्या कुशीत जन्माला आलेले आहेत की ज्या कुशीनं कधी अक्षर शिकलेलं नव्हतं, अक्षर पाहिलेलं नव्हतं. ज्यांना अक्षर जर ऐकू आलं तर ज्यांच्या कानामध्ये तप्त शिशाचा रस ओतल्या जायचा, ज्यांनी जर अक्षराचा उच्चार केला तर त्यांची जीभ कापली जायची. अशा गाव कुसाबाहेरील, पालावरील, वस्तीवरील, वाड्या तांड्यातून ही माणसं आलेली आहे आणि या माध्यमातून त्यांची प्रतिभा आहे. तेव्हा हे जगातलं आश्चर्य आहे. शाळेत जाऊन, महाविद्यालयात जाऊन तर माणसं साहित्यिक होतीलच, पण न जाता जे शिक्षण घेतात, बहिणाबाई चौधरी सारखे, जळगाव विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं, बहिणाबाई चौधरी. अक्षर नाही, अक्षर ज्ञान नाही, पण जीवनाचं ज्ञान आहे, जीवनाचं विद्यापीठ आहे, जगण्याचं विद्यापीठ आहे. दोनच ओळी त्यांच्याही सादर करतो. अण्णाभाऊ साठेंच्या संबंधानं आपण चर्चा करीत असल्यामुळं बहिणाबाई चौधरी दोनच ओळीमध्ये जीवनाचं तत्वज्ञान सांगतात. काय म्हणतात बहिणाबाई? म्हणतात, जीवन जीवन तुझं न्यार रे तंतर, जीवन जीवन तुझं न्यार रे तंतर, जीवन जीवन दोन श्वासाचं अंतर. जीवनाचंच तत्वज्ञान. जीवन काय आहे? दोन श्वासाचं अंतर आहे. एक श्वास आला, घेतला, तो जर बाहेर गेला नाही, जीवन संपलं. बाहेर गेला, तो जर आत गेला नाही, तर अंतिम श्वास लेली. असे आपण बातम्या वाचतो पेपरला. शेवटचा श्वास घेतला आणि ते निवर्तन. या पद्धतीनं जीवनाचं तत्वज्ञान बहिणाबाईंनी मांडलं, गाडगे बाबांनी मांडलं. म्हणून गाडगे बाबाचं नाव अमरावती विद्यापीठाला दिलेलं आहे, बहिणाबाईचं नाव जळगाव विद्यापीठाला दिलेलं आहे, बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलेलं आहे. पण महाराष्ट्राच्या कुशीत जन्मलेला अण्णाभाऊ यांचं नाव अजूनही कुठल्या विद्यापीठाला दिलेलं नाही. हा अण्णाभाऊवर अन्याय आहे आणि म्हणून समस्त साहित्यिकांनी अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करीत असताना अण्णाभाऊ साठेंचं नाव हे मुंबई विद्यापीठाला मिळालं पाहिजे, यासाठी संघर्ष केला पाहिजे.
अण्णाभाऊ साठेंनी संघर्ष केलेला आहे. संघर्षाशिवाय आम्हाला काहीही मिळत नाही. आणि म्हणून सगळ्यात प्रिय जर कोणती गोष्ट असेल तर तो संघर्ष आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, आपल्या 54व्या जयंती आणि वाढदिवसाच्या निमित्तानं जेव्हा संदेश त्यांनी दिला विद्यार्थ्यांना, अनुयायांना, तेव्हा बाबासाहेब म्हणाले, संघर्ष करा, अनेक संघर्ष करा, अनेक संघर्ष करा. आणि म्हणून मला वाटते की आज अण्णाभाऊ साठेंच्या या जयंती निमित्त आम्ही महाराष्ट्रातल्या विद्यापीठाला, प्रकर्षानं मुंबईच्या विद्यापीठाला, की ज्या मुंबईचं नाव अण्णाभाऊ साठेने 7 समुद्रापार नेलेलं आहे, त्या मुंबईच्या विद्यापीठाला अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं, अशा पद्धतीची आम्ही मागणी आणि संघर्ष केला पाहिजे. मागणी तर करू, मागणी तर आहे, संघर्ष होत नाही. म्हणून साहित्यिकांना मला असं आवाहन करायचंय की आज आमच्या नांदेडमध्ये समरसतेचं साहित्य संमेलन आहे आणि त्या संमेलनाला काही बांडगुळ गेलेले आहे. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त मी आपल्याशी संवाद साधत आहे. म्हणून साहित्य आणि आजच्या साहित्यिकांचा देखील परामर्श घेणं हे उचितच आहे. काही बाणगुळ लोक त्या साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षही आहेत, उद्घाटकही आहेत, की जे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची आपली नाळ जोडतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यांशी ते नाळ जोडतात. हे असे जे उपरे आहेत, असे जे तकलादू आणि तथाकथित लोक आहेत, या लोकांचा आम्ही बुरखा फाडला पाहिजे आणि त्यांना समाजाच्या समोर नागडं पाडलं पाहिजे. काय अण्णाभाऊ साठेंचा म्हणणं काय आहे की अरे ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरंगलेली नाही, ती दलितांच्या मनकटावर तरलेली आहे. आमचे कम्युनिस्ट बांधव त्याला कष्टकऱ्याच्या म्हणतात, शोषितांच्या म्हणतात. कृपया महापुरुषांच्या वाक्याला मोडतोड करू नका. महापुरुषांचे जे वाक्य ज्या वाक्य रचनेमध्ये आहेत, ज्या शब्दामध्ये आहेत, तेच शब्द तुम्ही लोकांच्या समोर ठेवा. त्याला चिटकवू नका दुसरे शब्द. मुख्य वाक्य आहे की ही पृथ्वी शेषाच्या हण्यावर तरंगलेली नसून ती दलितांच्या मनकटावर तरलेली आहे. तेव्हा हे दलित आजच्या युगाचा तो नायक आहे, क्रांती करणारा आहे. रशियामध्ये कामगारांनी क्रांती केली, चीनमध्ये शेतकऱ्यांनी क्रांती केली. भारतामध्ये क्रांती करणारा हा आंबेडकरवादी दलित शोषित बहुजन आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याकडे आम्ही पाहिलं पाहिजे. शेवटी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याच्या संबंधाची एक कविता मी आपल्या समोर ठेवून मी आपल्याशी जय भीम करतो. दुकानाच्या पाट्या वाचून अक्षर घेई शिकून, अण्णा दुकानाच्या पाट्या वाचून, दिवसभराची करी कमाई कपड्याचे ते गठे विकून, कवन करूनी गाणे गाई जीव जेव्हा जाई थकून, लाल बावटा चळवळीला जीवन त्याले दिले झोपून, मनोभावे तो नमन करतो मार्क्स लेनिनच्या फोटोला. अण्णाभाऊ साठेंच्या टेबलवर मार्क्सचा फोटो, लेनिनचा फोटो आणि मॅक्झिम गॉर्कीचा फोटो होता. घाव घालून भीम मताचे बदलू जग हे शोषणाचे. अण्णा काय म्हणतात, जग बदल घालून गाव. या ठिकाणी ते मार्क्स मला म्हणले असं म्हणले नाही, किंवा लेनिन मला म्हणून गेले असं म्हटले नाही. ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे. घाव घालून भीम मताचे बदलू जग हे शोषणाचे, दलित शोषित एकजुटीने दोर हाती घ्या शासनाचे. सत्ता हाती घेतली पाहिजे. हृदयावरती कोरून ठेवा बोल अण्णाच्या भाषणाचे, बोल अण्णांच्या भाषणाचे जग बदल घालून गाव. बोल अण्णाच्या भाषणांचे दुःखी जनाला सुखी करूया, मर्ब आसू द्या घोषणांचे,
विद्रोहाचा देऊ तडाका सदाशिव पेठेला, आणि कोटी कोटी करूया नमन अण्णाभाऊ साठेला. मांग रामोशी वडार वैदू नायक झाले अण्णाचे. कोणते नायक केले? बरबाद्या कंजारी नायक केला, भोमक्या नायक केला. मांग रामोशी वडार वैदू नायक झाले अण्णाचे, उद्धाराचे ऋण मानिले आंबेडकरांच्या पेनाचे. बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला फकीरा अर्पण केली अण्णांनी. म्हणून मांग रामोशी वडार वैदू नायक झाले अण्णाचे, उद्धाराचे ऋण मानले आंबेडकरांच्या पेनाचे. विषमतेवर प्रहार केला शब्द शस्त्रांच्या बाणांचे, साहित्याला रूप आणले मानवतेच्या वाणाचे. कवी भीमराव वंदन करतो वाटेगावच्या वाटेला, आणि कोटी कोटी करूया नमन अण्णाभाऊ साठेला. साहित्याचा सूर्य आमच्या उगवला 1 ऑगस्टच्या पहाटेला, कोटी कोटी करूया वंदन अण्णाभाऊ साठेला. कोटी कोटी करूया वंदन अण्णाभाऊ साठेला. जय भीम, जय भारत.